नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासाठी नवीन एक चॅप्टर मी घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे नाणे आणि पुडका. फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय, नोटा दिसतायत आणि नाणी दिसतायत. त्याच्यामुळे याच्या आधारित असणारी उदाहरणं ही प्रत्येक स्पर्धा परीक्षा आपल्याला दिसतात. मग काय असतात ही उदाहरणं, कशी सोडवायची ते आपल्याला आज बघायचे. चला तर मग आता तुम्हाला अशा टाईपची उदाहरणं कशी येतात ते आपल्याला बघायचे. पण त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, तर ते प्रकरण सोपं जातं. वाटतं आपल्याला काय नाही, पैशाचं प्रकरण आहे, मला पैशाचा व्यवहार जुळतो म्हणजे मला उदाहरणं पण सुटतील, असं अजिबात नाही. बघा बघा त्या सगळ्या बेसिकच गोष्टी आहेत त्या, पण तुम्हाला पटवून कसं द्यायचं मला बघायचं. आता खरं सांगा बरं, तुमच्याकडे 1 रुपया आहे. मग 1 रुपयामध्ये तुम्ही लहानपणापासून ऐकत आलाय ना की 1 रुपयात किती पैसे असतात, बरोबर की 100 पैसे. सगळ्याला माहिती आहे की बाबा 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात. हे मी सांगायची गरज नाही. पण मी जर म्हणलं तर मग माझ्याकडे 2 रुपये येतं, मग तुम्ही काय म्हणता 200 पैसे. 3 रुपये येतं 300 पैसे असं म्हणत जाता ना. नेमकं तुम्ही काय करता रे. आता काय इथे मी दिले 3 रुपये, तुम्ही मला तोंडीच सांगणार आहे 3 रुपये म्हणजे 300 पैसे. पण मी जरा मोठं विचारणार आहे. आता सांगा बरं, माझ्याकडनं 9 रुपये येतं म्हणजे नेमकं किती पैसे, तर 900 तुम्ही सांगणार आहे. पण ते कसं येतंय माहिती आहे का, 9 ला 100 ने गुणायचं. का 100 ने गुणताय, कारण 1 रुपयात 100 पैसे, मग 9 रुपयात 100 ने गुणायचं की 900 पैसे, म्हणून 900 पैसे येते. 900 पैसे. पण असं काय तुम्ही प्रत्येक वेळी का 100 ने गुणत गुणत बसणार आहे का. मग त्याच्यासाठी काय आयडिया करायची आपल्याला, काय आयडिया करायच्या, रुपयाचं पैशात करताना बघा बरं 100 वर किती शून्य येतं, 2 ना. म्हणून त्यांनी काही का देईना आपण 2 शून्य वाढवायचं, कारण गुणाकार करतोय ना आपण. मग गुणाकारामध्ये बघा 2 शून्य शिल्लक राहत आहेत, 9 एके 9 करून. म्हणून काही जरी झालं तरी रूपांतर करताना 2 शून्य वाढवायचं. सांगा बरं, माझ्याकडनं 29 रुपये आहेत. मग आता माझ्याकडे किती पैसे असतील, काहीच करायचं नाही, 2 शून्य उचलून ओंजळ फक्त मांडायची त्याच्यावर. कुणावर, ते 29 वर. संपलं, 29 पैसे. असा साधा सोपा अर्थ आहे पैशात रूपांतर करताना. समजलं. तर अजून थोडंसं पुढे येऊ. आताच काय सांगितलं तुम्हाला की 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात, पण मला याचं 4 भाग करायचे ते, म्हणजे 4 तुकडं करायचे ते. सांगा बरं, याचं 4 समान तुकडं करा बरं, कसं कसं होतील. 1 होईल 25, 1 होईल 50, 1 75 आणि चौथा 100. म्हणजे 100 पैशाचं मी 4 भाग केलं का नाही. तर तुम्हाला माहिती आहे का, यातल्या बारक्या भागाला काय म्हणतात, जो पहिला भाग आहे तो त्याला म्हणतात पाव. पाव. मग जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की 1 रुपयात 100 पैसे असतात, पण नुसता पाव रुपया म्हणजे काय, पाव रुपया, रुपयाचा पाव भाग म्हणजे 25 पैसे. कळलं ना. दुसरा, मी जर म्हणलं माझ्याकडे अर्धा रुपया आहे, म्हणजे यातला जो दुसरा भाग आहे का त्याला म्हणतात अर्धा. अर्धा. मग सांगा बरं, अर्धा रुपया म्हणजे किती पैसे असतील, मग 50 पैसे. तसं पाऊण शब्द ऐकतो बघा आपण, पाऊण. मग पाऊण म्हणजे तिसरा भाग, पाऊण. मग माझ्याकडे पाऊण रुपया आहे, म्हणजे रुपया पूर्ण नाही, पाऊण रुपया आहे म्हणजे तिसरा भाग आहे. मग तिसरा भाग म्हणजे किती रे, तर 75 पैसे. कळला अर्थ. आता तोंडी सांगा मला, 1 रुपया म्हणजे काय, 100 पैसे. मग पाव रुपया पहिला भाग 25, अर्धा रुपया अर्धा 50 पैसे, बरोबर आहे. आणि पाऊण तिसरा भाग तर 75 पैसे. व्हेरी गुड. चला आता तुम्ही मला तोंडी याची उत्तर सांगा. चला, हे आपण मागाशी पाहिल्यात, पाव रुपया आताच म्हणलं ना, रुपयाचा पहिला भाग किती, तर 25 पैसे. अगदी बरोबर आहे, बरोबर ना. आता सांगा, अर्धा रुपया, माझ्याकडे अर्धा रुपया आहे म्हणजे दुसरा भाग कोण असतो रे, तर 50 पैसे. आता सांगितलं ना, पाऊण रुपया म्हणजे तिसरा भाग किती असतो, बघितलंय आपण, 75 पैसे. कुणाला कळलं. मग पाव, अर्धा आणि पाऊण ही कन्सेप्ट आपल्याला पुढच्या पण उदाहरणामध्ये लागणार आहे, त्यामुळे मी अगोदरच क्लिअर करून घेतली. या आता थोडस पुढं. आता बघा, आपण कधी कधी म्हणतो माझ्याकडे काय
4 रुपये पण आहेत आणि वरती 50 पैसे पण आहेत, असं आपण म्हणतो बघा कधी कधी, रुपये पण आणि पैसे पण. मग तुम्हाला म्हटलं मला एकदम पैशात करा बरं, दोन्हीच रूपांतर फक्त पैशात करा. आता हा पैशात आहे ना, फक्त याला बदलायचा आहे. मग ठरलंय आपलं, रुपयाचं पैशात करताना 100 गुणायचं म्हणजे 2 शून्य वाढवायचे ना. मग 4चे किती झाले, तर 400 पैसे, 2 शून्य वाढवले. आणि हा तर ऑलरेडी पैशात आलायच ना, मग तो हा असा ठेवायचा आणि त्यांची बेरीज करायची. म्हणजे किती आला, तर 450 पैसे, अशी फक्त बेरीज करायची, झालं रूपांतर. मग त्याच पद्धतीनं तुम्ही मला याचं सांगायचं, काय सांगणार आहे, 13 रुपये पण आणि 12 पैसे पण, त्याचं फक्त पैशात करायचं. मग काय ठरलंय आपलं, रुपयाचं रूपांतर करताना ओंजळ 2 ओंजळी टाकायच्या, 2 शून्य घ्यायचे, 13 वर 2 शून्य घेतले, 1300 पैसे. पण हा तर दिलायच ना पैशात, तो तसाच. म्हणजे किती झालं, 1312 पैसे, म्हणजे थोडक्यात काय, 1312 पैसे. संपलं. या आता आता बघा मगाच्या सारखं आलं, मी अर्धा पाव शिकवलं का नाही, त्या टाईप मध्ये आलं. काय दिलं याच्यात बघा बरं, 2.25 रुपये. आपण म्हणतो 2.25 रुपये. मग खरं सांगा रे, 2.25 म्हणजे माझ्याकडं 2 रुपये पूर्ण असतील का नसतील रे, 2.25 बरोबर आहे की, 2 रुपये तर आहेत, 2 रुपये पण आहेत आणि वरती 1.25 म्हणजे पाव पण आहे. कळलं का, 2 रुपये पण आणि पाव पण. मग 2 रुपये म्हणजे किती, 200 पैसे. अगदी बरोबर आहे, 200 पैसे. आणि वरचा पाव मग अशी म्हटल्याप्रमाणे 25 पैसे. अगदी बरोबर आहे. आणि मग सांगा बरं, म्हणजे झाला किती, 225 पैसे. कळला का बघा, 2चे 2, 2 रुपयाचे 200 आणि परतचे 25 पाव. छान. आता हे सांगा मला, हा इकडे बघा आता, 8.25 रुपये. मग खरं सांगा, 8.25 रुपये म्हणजे तुमच्याकडे 9 रुपये पूर्ण आहेत का, आहेत 9 रुपये, नाही ना, 9 रुपये कुठे पूर्ण येतात, 8च रुपये पूर्ण आहेत. आणि वरचे पाऊण आहेत, पाऊण म्हणजे तिसरा भाग आहे. कळला का अर्थ, 8.25 म्हणजे 9 नाही 8. मग तुम्हीच म्हणताय ना, 8चे 800 पैसे आणि वरचा पावणे म्हणजे पाऊण, तिसरा भाग किती होता मगाशी, 75. अगदी बरोबर आहे. आणि मग करा यांची बेरीज, किती आली, 875 पैसे, असा त्याचा अर्थ झाला. कळला का बघा. चला अजून बघा दुसरे 2. काय म्हटलं बघा आता, 1900 पैसे. त्याच्या अगोदर मला सांगा बरं, माझ्याकडं 400 पैसे आहेत, पैसे. मग तुम्हाला माहितीये 1 रुपयात 100, 2 रुपयात 200 ना. मग तसं 4 रुपयात 400 असतात का नाही पैसे, म्हणून 400 पैसे. मग तुम्ही म्हणणार ते 4 रुपये आहेत, असंच म्हणणार का नाही. मग तसं 700 पैसे म्हणजे तुम्ही काय म्हणणार आहे, तर 7 रुपये आहे. पण नेमकं म्हणताय कसं तुम्ही, तर ऐका, ज्यावेळेस तुम्हाला पैसे देतात का नाही, पैसे, आणि रुपयामध्ये करायचं, या रुपये म्हणजे वजनदार मोठा, मोठ्यात रूपांतर करताना आता उलट शून्य द्यायचं नाही, तर ते काढायचं, काढून टाकायचं उलट 2 शून्य, म्हणजे त्याच रुपयात होईल. कधी काढून टाकायचं, रुपयात करताना काढून टाकणं म्हणजे त्याला 100 भागायचं. माहिती आहे की 100 का भागायचं, ते रुपयात 100 पैसे. लावा भाग, 2 शून्याला 2 शून्य गेलं, जाग्या उरलं 19 रुपये. संपलं. कळलं का, फक्त आपण 100 त्याला भागले. आत्ता सांगा बरं मला हे बघा, आता शेवटचं एक मला व्यवस्थित सांगा, 75 पैसे आणि रुपयात करायचं, या असू द्या, रुपयात म्हणजे मोठ्यात करायचंय ना, मोठ्यात करताना भागायचंच. कशाने भागायचं, 100 बघा बर, 100 भागा. आता शून्य जाणार नाहीत, माहिती आहे सगळ्याला. 100 आला, 10 आला, तर जेवढे शून्य तेवढे घर आपण अलीकडे येतो आणि पॉइंट देतो. माहिती आहे ना आपल्याला. सांगा बर, 2 शून्य आहेत ना, या 2 घर अलीकड, ठीक आहे, 2 शून्य अलीकडे, 2 घर अलीकडे आला आणि पॉइंट दिला, म्हणजेच उत्तर काय, 0.75 रुपये, असा त्याचा अर्थ आला. आता तुम्ही मला एक सांगायचा, माझ्याकडनं फक्त 8च पैसे येतं,
आणि तरी पण मी म्हणतोय त्याचं रुपयात करा. फसू नका बरं का तुम्ही, फसणार इथं. तुम्ही म्हणसाल 800, 800 म्हणलं की चुकला तुम्ही. कारण का, पैशात दिले पैशात आणि मोठ्यात करा म्हटलं या, तर मग उलट गुणायचं नाही, आता भागायचंय 100ने. भागा 100ने, मग त्याला किती शून्य आहेत रे बाळांनो? 2. या 2 घर अलीकडं माहिती आहे तुम्हाला, 2 घर येताना जर घर कमी पडली तर शून्य द्यायचा. 1 घर आणि 2 घर, आणि मग पॉइंट द्या, आणि अलीकडचा शून्य द्यावा लागतो आपल्याला चांगलं दिसावं म्हणून. म्हणजे या शून्याचा अर्थ काय नाही बरं का, फक्त जर ते चांगलं दिसेल ना, तुम्ही जर नुसता पॉइंट लिहिला तर काय चांगलं दिसतं तेव्हा, मग शून्य द्यायचं आहे. 0.08 हे तुमचं उत्तर असेल. हे सगळं बेसिकची माहिती झाली. ही सगळी माहिती तुम्हाला अपेक्षित आहे, तर तुम्हाला पुढचं येणार आहे. चला आता आता खऱ्या अर्थानं आपलं प्रकरण चालू झाले. तुम्हाला पोलीस भरती असू द्या किंवा स्पर्धा परीक्षा असू द्या, कशा टाईपची उदाहरणं येतात तर ते आता आपल्याला बघायच्यात. आपण 17-10 उदाहरणं घेणार आहेत. बघा आता, हे तर उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे. काय असतं याच्यात रे, की 50 रुपयांचा नोटांचा पुडका आहे. पुडका म्हणजे काय, तुम्ही आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो, बंडल. 50चा बंडल, 100चा बंडल. आपण बँकेत आणतो बघा पैसे, कधी कधी 5-5, 10-10 हजार काढून, 10,000चा बंडल येतो आपल्याकडे, नवा कोरा. तसा नवीन कोरा करकरीत आपल्याकडे बंडल आहे. कशाचा, 50 रुपयाचा. नवीन आहे याचा अर्थ काय माहितीये का, तो बँकेतनं, रिझर्व्ह बँकेतनं झाला डायरेक्ट आणि आपल्यापर्यंत पोहोचलाय असा बँकेत, आणि आपण काय करतोय, तो घेणार आहे. पण तो करकरीत नवा आहे, म्हणजे इथे नंबर असतात ना, आपण बघतो प्रत्येक नोटेवर नंबर असतात. मग तसं त्या नोटेवरती नंबर आहेत कुणाच्या, त्या 50च्या बंडल मध्ये बरं का. पहिल्या नोटेवर बघा, ही पहिली जी नोट आहे का, त्याच्यावरचा क्रमांक दिलाय 12,216, आणि त्या नोटेतली खालची एक नोट असेल बघा, तिचा क्रमांक दिला एवढा. मग खरं सांगा बरं, ते बंडल आपल्या मोजता येईल का नाही, की तो बंडल मध्ये किती नोटा आहेत त्या. मग प्रश्न 2 असतात, एक नोटा काढा आणि एक रक्कम काढा. आता तुम्हाला काय विचारलं माहिती आहे का, की पहिल्या नोटीचा क्रमांक दिलाय आणि शेवटच्या नोटीचा क्रमांक दिलाय, आणि असं विचारलंय त्या पुडक्यात एकूण रक्कम किती असेल. मग आपण काय करतो रे, बंडल हातात आल्यावरती पहिल्या नोटा मोजतो ना, मोजतो नोटा. मग तसं अगोदर नोटा मोजाव्या तर लागतील का नाही, इथपासून इथपर्यंतचा बंडल आहे म्हणल्यावर मी अगोदर नोटा मोजतो, आणि मग मला सांगा, नोटा मोजल्या की कळतं आपल्याला बंडल कुणाचा येतो. 500चा असला की 500ने गुणतो ना, 100चा असला की 100ने गुणतो. तसं आपल्याला करायचं. मग तुम्हाला नोटा काढण्यासाठी या प्रकारामध्ये करतात दोघांची वजाबाकी. दोघांची म्हणजे कुणाची, पहिली नोट आणि शेवटची नोटाची. मग वजाबाकी करताना सरसकट सगळ्याची वजाबाकी करू नका. जे कॉमन अंक आहेत ना ते द्या की सोडून, कशाला ओझं डोक्यावर घेताय. मग बघा बरं, मला याच्यात 12 दिसतो, 122 दिसते बघा. 122 आणि 122 कॉमन आलाय का नाही, घेऊच नका तो. आणि मग बाकीच्यांची वजाबाकी करा फक्त. कुणाची, 56ची आणि 16ची, एवढीच वजाबाकी करा. कशाला ओझं अंगावर घेताय. आणि मग करा वजाबाकी यांची. 6 6 गेले 0, 5 नाही गेला 4. पण फसायचं नाही, हे उत्तर नसतं. या प्रकारामध्ये तुम्ही ज्यावेळेस वजाबाकी करता का नाही त्याचे उत्तर नसतं, त्याच्यामध्ये एक मिळवायचा असतो. म्हणजे तुमच्याकडं 41 नोटा आहेत असं आपण म्हणायचं. कधी एक मिळवायचा, याच्यातून हे वजा करताना. मग तुमच्या मनात आलंय का काय एक मिळवायचा तो, तर त्याचं खरं कारण असं आहे सांग का, ज्यावेळेस तुम्ही यातनं याला वजा करता का नाही त्यावेळेस ती पहिली नोटेचा क्रमांक आहे आणि तो आपण बाजूला काढतोय. कसं बाजूला काढणार आहे, ती नोट आहे ना बंडल मध्ये वर, तर मग काढता येत नाही बाजूला, ती पकडायची नोट, म्हणून आपण एक मिळवलाय. सांगा आता नोटा किती झाल्या, 41. पण नोटाचा बंडल कोणाचा आहे रे, 100चा आहे का 500चा आहे. 500चा असता तर किती पैसे मिळले असतात आपल्याला, तो 500चा नाही, तो 50चा आहे. मग समजा माझ्याकडे 3च नोटा असतात तर 150 रुपये, 4 नोटा असतात तर 50च्या 4 नोटा 200 रुपये. तसं माझ्याकडं 50च्या 41 नोटा आहेत त्या. मग बघा रक्कम किती झाली. शून्याने गुणत बसायचं नाही, शून्य एकदाच लिहायचा आणि फक्त 5ने गुणायचं. आता ओझं काही घेत बसायला गाव. 5 1 5 आणि 5 चौक 20, संपलं. त्या बंडल मध्ये इतकी रक्कम आहे. किती, 2050 आहे का रे बाळांनो, आहे की. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. संपलं.
याला म्हणजे बंडलचं उदाहरण. बंडल, त्यानंतर काय पुडका, असे शब्द येतात हा. चला ओके. तरी पण फक्त मला एकदा थोडंसं सांगू द्या की नोटाच्या बंडलमध्ये तुम्हाला पहिला क्रमांक देतात आणि शेवटचा क्रमांक देतात. डायरेक्ट दोघांची वजाबाकी करायची. पण वजाबाकी करताना काय करायचं, जरा सोपं, कॉमन सोडून द्यायचे आणि बाकीचेच घ्यायचे. मग बघा बरं, मला याच्यात 122 दिसला आणि 122 दिसला, कशाला वजा घेऊ? मोठ्यातनं बारकी वजा करायची, बारकी वजा करायची. उत्तर आलं 40. पण व्यवस्थित ध्यानात ठेवायचं की मला एक मिळवायचा आहे. काय एक मिळवायचा आहे परत सांगतो. कारण वजाबाकी करताना तुम्ही ही वजा करताय म्हणजे सोडून देताय, पण ती नोट सोडायची नाही, ती पकडायची म्हणून एक मिळवलाय. आणि मग सांगा, माझ्याकडे झालं 41 नोटा. हे तुम्ही प्रत्येक वेळी काढून घ्यायचं आणि जे उत्तर येईल त्याला गुणायचं. मग बंडल कोणाचा का असाना, 10चा असू द्या, 100चा असू द्या, 500चा असू द्या, गुणा. आणि मग बाळांनो, गुणाकार करून तुम्ही काय सांगितलं मला की आपल्याकडे एवढं पैसे आहेत. संपलं उत्तर. ओके, चला आता हा टाईप संपला. बंडलची उदाहरणं भरतीला बरीचशी आहेत बरं का. तर हा टॉपिक तुमचा आता क्लिअर झाला असेल. चला थोडंसं पुढे जाऊ आता. या आता समजा मला तुम्ही विचारलं, सर तुमच्या खिशात पैसे किती येतो? मग मी खिशात हात घातला आणि मग नोटा मोजल्या, तेव्हा मला दिसलं माझ्याकडे 500च्या 2 नोटा येत्या. किती रुपये झाले रे? 500च्या 2 नोटा म्हणजे 1000 रुपये ना, बरोबर आहे की? 500च्या 2 नोटा म्हणजे किती? 1000. परत मला अजून काय दिसलं, मला 200च्या 3 नोटा दिसल्या. 200च्या 3 नोटा किती झाले रे? 200च्या 3 नोटा म्हणल्यावर 600 रुपये झालं, बरोबर आहे. आणि 100च्या माझ्याकडे 2च नोटा सापडल्या. 100च्या 2 म्हणजे किती? 200. आणि मग तुम्ही मला म्हणला, सर तुमच्या खिशात किती पैसे होते सांगा बरं आता. मग मी काय करणार, हे सगळं पैसे मोजणार म्हणजे त्यांची बेरीज करणार. आणि मग मला कळलं की बाबा माझ्या खिशामध्ये सध्या 1800 रुपये आहेत. हे आपण तोंडी पण करू शकतो ना, पण त्यांनी आपल्याला इथं विचारले. मग इथं काय असतं या प्रकारात माहिती आहे का? नोटा देतात आणि त्यांची संख्या पण देतात. नोटा पण आणि म्हणजे नोटेचा प्रकार पण, 50 वाली 100 वाली, आणि त्यांची संख्या पण देतात. तर चला तर मग आता याच्यावरून आपल्याला एकूण रक्कम काढायची असते. चला समजा आपल्याकडे काय माहिती आहे का, पुडक्यात असू द्या किंवा एखाद्या पिशवीत असू द्या, 100 रुपये, सॉरी पण एक मिनिट, 100 रुपयाच्या माझ्याकडे 100 नोटा येत्या. साधं सोपं सांगा बरं, 100 रुपयाच्या माझ्याकडे 7 नोटा येत्या. तुम्हाला येतं मग चल 700 रुपये येतं. पण जस्ट मोठी रक्कम येते का नाही आणि मोठे अंक येतात का नाही, तर थोडस त्यांचा गुणाकार करायचा. कसा बघा आता, 100 रुपयाच्या 100 नोटा. आता मी उदाहरण जास्त वाढवत नाही, मी तोंडी करणार आहे. कसं माहिती आहे का, 100च्या 100 म्हणजे त्यांचा गुणाकार. गुणाकार करताना फक्त अंकाचा करायचा गुणाकार अगोदर. 1 ने 1 ला गुणलं 1 आणि 0 फक्त मोजून मांड जाता, मोजा 0. 1 2 3 4, 1 2 3 आणि 4. म्हणजे 100च्या 100 नोटा म्हणजे 10,000 रुपये झाले. कशाला गुणाकार करत बसता टाइमपास विनाकारण. चला आता पुढं, माझ्याकडे 50 रुपयाच्या 50 नोटा येत्या. सांगा बरं, 50च्या माझ्याकडे 2च नोटा येत्या 100 रुपये. 50च्या माझ्याकडे 3 नोटा येत्या. लगेच तुम्ही काय म्हणता, हे 50ला 3 ने गुणा. तसंच करतोय आपण. 50च्या 50 नोटा म्हणजे गुणाकार करायचा आहे. गुणाकार करताना थोडंसं लक्षात काय ठेवा माहिती आहे का, पहिलं काम 0 मांडून घ्या आणि मग पुढचं प्रभू काय असेल ते. 0 किती आहेत? 2. मग मी पाठीमागून 2 0 मांडून घेणार म्हणजे व्यवस्थित एका खाली येतं बरं का. आणि आत्ता अंकांचा गुणाकार करा. 5 5 25. बघा बरं आलं का असं, त्याचं मिटलं. अजून माझ्या पिशवीत काय आहेत बघा बरं, 20 रुपयांच्या 70 नोटा येत्या. 20 रुपयांच्या. मग चला आता अगोदर 0 म्हटलंय बरं का मी, 0 मांडून घ्या. 2 0 येतं, घेतलं मांडून. आणि मग अंकांचा गुणाकार करा. किती रे? 20 7 14. हा बा, अजून पैसे चिल्लर पण आहे बरं का खिशात आपल्या. 2 रुपयांची 27 नाणी येते. 2 रुपयाची. सांगा बरं, माझ्याकडे 2 रुपयाचं 10 ठोकळा येतं. 1 ठोकळा 2 ठोकळा असं 10 ठोकळा 2 रुपयाचं. मग तुम्ही काय म्हणणार, हे माझ्याकडे 10 2 20 रुपये येतं. मग तसंच आहे ना, 2 रुपयाचं 27 ठोकळं नाणी येतं एका पिशवीत. यांचा करायचा आहे गुणाकार. पण आता 0 आलाय का, नका काय येईना, करा गुणाकार. 27ला 2 ने गुणा, येतं का? 27 2 54. नसेल तर करा एका बाजूला.
आणि मग एवढं सगळं पैसे आपल्या जवळ आहेत आणि आत्ता त्यांची बेरीज करा. करा बेरीज व्यवस्थित. 4 5 5 आणि 4 9 2 आणि 1 3 आणि 1 13,954 रुपये आहेत का रे? आहे की. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. काय अडचण आहे सांगा बरं. अशी सुद्धा इतकी सोपी उदाहरणं जी व्यवहारातले आहेत. हे काही नवीन आहे का आपल्याला? बँकेत आपण जातोय, घरचे आपल्याला पैसे देतात, आपण इथं राहतोय शहरामध्ये, व्यवहार करतोच ना आपण. वेगळं काय आता? फक्त ती काय झाले गणिताच्या स्वरूपात आल्या, पुस्तकात आल्या, परीक्षेला येणार आहे मग थोडंसं अवघड वाटतंय. व्यवस्थित वाचलं का नाही काहीच अडचण येत नाही. या आता थोडंसं वेगळं अजून बघू. आता जरा आम्ही आपल्याच्या बॅचला काय म्हणतो माहिती आहे गेला, हे धरा आणि ते आणा. म्हणजे काय माहिती आहे का, समजा माझ्याकडं 100 रुपये आहेत बघा बरं का, आणि मी एका पोराला म्हटलं जा तू खाली दुकानात जा, हे 100 रुपये घेऊन जा आणि मला 10-10च्या नोटा आण. काय म्हटलं? 100 घेऊन जा आणि 10च्या नोटा आण. किती आणलं रे ती? 10. बरोबर 10 आणलं. समजा मी असं म्हटलं, हे जा रे बाबा 100ची नोट घेऊन जा आणि मला 50च्या नोटा घेऊन ये. 50च्या बरं का. किती आणेल? आणणार का नाही? 2. बरोबर आहे. समजा 100 रुपये येतं आणि मी म्हटलं जा 20 रुपयाच्या नोटा घेऊन ये. 20 रुपयाच्या. मग 100त 20च्या नोटा किती बसतील रे? 5. मग तसंच उदाहरण आहे. हे द्यायचंय आणि ते आणायचंय. तोंडी येत असेल तर तोंडी करायचं, नसेल तर काय मी तुम्हाला सांगणारच आहे. बघा आता कसं काय म्हटलंय त्यांनी बघा. 200 रुपये आहेत माझ्याकडे. 200. मग 200 रुपयामध्ये मी साधं सोपं विचारतो. 200 रुपयात 100च्या किती नोटा येतील? 100च्या 2. बरोबर. कसं केलं माहितीये का तुम्ही? त्याला 100ने भागलं म्हणून 2 नोटा येतील. बघा आता मी पटवून कसं देतोय. समजा माझ्याकडे 200 रुपये आहेत आणि तुम्हाला म्हणलं जावा आणि 50च्या नोटा घेऊन या. 50च्या आणा ना. तुम्ही म्हणणार 4. पण ते कसं आलं माहितीये का? 200 द्या आणि 50 आणा. जे आणायचंय का नाही त्यांनी भागायचं असतं बघा. बघा बरं 4 उत्तर येतंय का? 0ला 0 गेला आणि 5 20 आल्या की 4 नोटा नाहीत वे आल्या. कळलं का? हे देऊन ते आणताना भागायचं. अजून एक सांगा. 200 रुपये आहेत माझ्याकडे. 200 रुपये आणि मला काय करायचं माहिती आहे का? मला याच्यात 5 रुपयाचं ठोकळं आणायचं. त्या 200 रुपयाची नोट घेऊन जा आणि ठोकळं आणि ठोकळं. मग कशाने आणायचं? कसलं आणायचं ते? ठोकळं 5 म्हणून त्याला 5ने भागा. बघा बरं किती ठोकळे येतील मग. 5 1 5 5 20 आणि 0 40 ठोकळे आले. कळला का अर्थ बाळांनो? आता 5 झाला. आता काय? हे देऊन ते आणताना डायरेक्ट भागायचं. या मग तोंडी येत असेल तर तोंडी करा, नसेल तर मी सांगतोय असं 200 रुपये घेऊन जावा आणि त्यात काय आणा? 2 रुपयाचं ठोकळं आणा. तोंडीच आहे खरं तर. 200 रुपयात किती ठोकळे येतील? येतंय का नाही? 100 ठोकळं. कॉमन सेन्स भागाया. पण तरी पण आपण नियमाने जाऊया. कसं? 200 घेऊन जा आणि मला काय घेऊन ये? 2 रुपये म्हणून 2ने भागा. लावावर भाग. बे 1 बे आणि बघा 2 0 शिल्लक आहेत का नाही? आले की मग उत्तर 100 ठोकळे आहे का? ऑप्शन नंबर 1 सॉरी ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. इतकं सोपं आहे बघा. चला अजून याच्याच टाईप मधलं पण थोडस तुमच्या डोक्याला चालना येणार आहे या उदाहरणाने. आता यात आहे सोपं पण थोडस समजून घेतलं तर कसं बघा. आता माझ्याकडे 24 रुपये येतो. मी एका पोराला म्हणलं जा रे बाबा हे 24 रुपये घेऊन जा आणि मला काय कर? 25 पैशांची नाणी घेऊन ये. आता मार्केटमध्ये आहेत का? तरी आपण आणूया. काय? 24 रुपये घेऊन जा आणि 25 पैसे आण. साधा सोपा प्रश्न तुम्हाला विचारतो मी. माझ्याकडे 1 रुपया आहे आणि मी एका पोराला म्हणलं हे जा रे खाली दुकानात 1 रुपया घेऊन जा आणि मला तू काय कर? 50 पैशाचं ठोकळं आण. बरं 50 पैशाचं 2 आणणार का नाही ते? तसं 1 रुपया घेऊन जा आणि 25 पैशाची नाणी. माहिती आहे का? पहिली नाणी होती बघा. माहिती आहे का तुम्हाला? 25 पैशाची नाणी असायची बघा. तर ती 25 पैशाची घेऊन ये. मग काय आणणार तो? तर तो काय म्हणेल? मी 4 घेऊन येईल. कारण रुपयात 4 येतात ना. मग कळलं 1 रुपयात 4 नाणी येतात. नक्की ना? 25 पैशाची. मग सांगा बरं मी जर त्याला 2 रुपये दिलं तर किती आणेल? रुपयात 4
तर अजून 4 आणेल, किती झाली मग 8 नाणी. कळलं का? समजा मी 3 रुपये दिलं तर काय होईल, अजून 4 वाढतील, म्हणजे किती येतील 12 नाणी. असं वाढत जातंय का नाही. पण हे तुम्हाला माहित पाहिजे की रुपयात 4 येतात. मग तुम्हीच सांगा बरं, जर रुपयात 4 आली तर खरं सांगा 24 रुपयात किती, मग एकाला 4 1 रुपयात, तर 24 रुपयात 24 चोक किती 96 नाणी येणार. कळणार तर रुपयात 4 4 4 4 4 वाढत जाणार, म्हणून 4 ने गुणले 96 नाणी येतील. पण तरी पण तुम्हाला नाही पटलं तर आपला नियम आहे बरं का, आता कुठला माहिती आहे का, या हे देऊन ते आणायचं. या मग काय द्यायच्यात 24, मला 24 रुपये द्यायच्यात आणि काय आणायच्यात 25 पैसे. बघा आता, मग मी मगाशीच म्हणले देऊन आणताना भागायचं. या मग 24 रुपयाला कशाने भागले रे बाळांनो, 25 पैशांनी, बरोबर ना, 25 पैसे बरं असं 25 पैशांनी आपल्याला भागायचं. मग खरं सांगा दोन्ही सेम आहे का रे, एक मिनिट, हा दोन्ही सेम आहे का सांगा बरं. वर 24 रुपये आणि खाली 25 पैसे आहेत, भाग लावता येत नाही तसा बाळांनो, दोन्ही सेम पाहिजेत, सेम. तर समजा एक आहे चांगला 80 किलोचा पैलवान आणि एक आहे 45 किलोचा पैलवान, लावायची का कुस्ती, दोन्ही तोला मोलाचं पाहिजेत ना, समान पाहिजेत ना, तर ती कुस्ती चांगली चालणार आहे. यात कुस्तीच होणार नाही, कारण एक आहे रुपयावाला आणि एक आहे पैशावाला. मग आपल्याला दोघं एकात आणायचे असतात तर भाग लावता येतोय. मग तुम्हीच सांगा आता, या रुपयाला बदलायचं का नाही, मग शिकलाय की. मग रुपयाचं करताना 100 ने गुणतात, म्हणजे किती शून्य 2, 24 वर 2 शून्य आणि भागिले किती 25. याला बदलायचा का, तर नाही बदलायचा. म्हणून जर तुम्ही याला भाग लावला तर येणार कितीचा भाग, उत्तर माहिती आहे का 96 लावायचा भाग. या येतो का 25चा पाडा, 25 1 25, 25 9 सव्वा 200. मग सांगा बरं 240 मधनं सव्वा 200 गेले किती माहिती आहे का 15, आणि त्याच्यावर हा शून्य आणा, परत 25चा पाडा, 25 सख 150, म्हणून 96 नाणे आले. ती हे वाटलं बघितलं का, थोडंसं भाग लावाय अडचण जाते का नाही. त्यामुळं काय, जर तो पहिला शॉर्टकट आला तर सोपं झालं का नाही, की रुपयात 4 नाणी म्हणून 24 रुपयात तर 4 ने गुणायचे. तो पण बरा वाटतोय, पण नाहीच कळलं नाही वेळी त्या पेपर लिहितानाच्या वातावरणात. आणि खरं सांगू का, ही पैशाची उदाहरणं सोपी असतात, पण परीक्षेच्या वातावरणात ही घोळच कळत नाही. 4 ने गुणू 4 ने भाग होती. म्हणून तुम्हाला मी दोन्ही कन्सेप्ट सांगितलं. जसं तुमचं माइंड फ्रेश असेल तसं तुम्ही क्रिया करा. ओके, चला या पुढे. आता बघा बरं का, आता हा सुद्धा प्रश्न पोलीस भरतीला सारखा फिरतोय बघा. अशा टाईपचं उदाहरण काय असतं माहिती आहे का याच्यात, की तुमच्याकडं पैशामध्ये किंवा रुपयामध्ये अशी नाणी असतात, 25 पैसे 10 पैसे 5 पैसे यांची समान नाणी. हा शब्द महत्वाचा बरं का, समान नाणी. याचा अर्थ काय माहिती आहे का, समजा माझ्या खिशामध्ये 500च्या 3 नोटा आहेत, बघा बरं का, 500 रुपयाच्या 3 नोटा आहेत. मग जितक्या 500च्या आहेत का नाही तेवढ्याच प्रत्येकाच्या आहेत, प्रत्येकाच्या बरं का. आता मग माझ्याकडं 200 रुपयाच्या पण किती आहेत म्हणतोय मी, समानच. समान नोटा म्हणजे किती 3च नोटा असतील. माझ्याकडे 100 रुपयाच्या पण समानच नोटा आहेत, म्हणजे 3च नोटा आहेत. कळला का, म्हणजे नोटांची संख्या कशी घेतोय मी, समान. आणि मग माझ्याकडे सगळं मिळून किती पैसे आहेत ते मी तुम्हाला सांगणार, की बाबा समजा माझ्याकडे सगळे मिळून 2000 रुपये आहेत, 2000 रुपये सगळं मिळून, तर हे उत्तर मला काढून दाखवा की माझ्याकडे प्रत्येकाच्या समान नोटा किती किती असतील त्या. असा तुम्हाला प्रश्न येतो. यात प्रश्न 2 असतात बरं का, कसे ते आपण बघूया. या ओळखायचा कसा हा प्रकार, समान नाणी, समान नाणीवरनं, म्हणजे यांची नाणी समान आहे ती. आता खरं सांगा बरं का, तुमच्यापासूनच 8 रुपये बनल्यात या, बघा ना, यांची समान नाणी घेतली तर 8 रुपयात प्रत्येक प्रकारची किती नाणी येतील. म्हणजे काय, तुझी किती नाणी घ्यायची, तुझी किती घ्यायची, तुझी किती घ्यायची, असं अंक तर समानच येणार बरं का, तेच तुम्हाला काढायचं. मग कसं करायचं माहिती आहे का, 8 रुपये बनल्यात, कुणापासून बनले रे ते,
तुमच्यापासूनच बनले ना, तुमचीच ती एकूण रक्कम आहे, तुमची आहे म्हणून तुमची बेरीज करायची आणि त्याला भागायचं. कळलं का अर्थ? तुमच्यापासून बनलाय म्हणून तुला भागायचं कशाने? यांच्या बेरजेनं. आता बेरीज एकदम सांगा चला, कसं कसं येईल? चालतंय मी करतो, असं द्या. 25, 10 आणि काय 5. पण कळतंय का हे खालचे कशात आलेत रे? पैशात. आणि वरचा कशात आहे? रुपयात. मग जुळेल का अशी कुस्ती? बदलावं लागेल ना. मग सांगा बर, वरच्याला बदलण्यासाठी किती शून्य वाढवले? 2. ठरलंय आपलं. 2 शून्य वाढवले की त्याचं पैशात होतं. आणि सोडवा आता चला. 800 भागिले करा बेरीज, किती येते सांगा? 25 आणि 35 आणि 5 40. शून्याला शून्य गेलं आणि लावा भाग. 4 2 8 20. आणि यालाच म्हणायचं काय माहिती आहे का? प्रत्येक प्रकारची नाणी. याचाच अर्थ काय माहिती आहे का? प्रत्येकाची 20-20 नाणी घ्यायची. तुझं 20 ठोकळं घ्यायचं, तुझं 20 तुझं 20, असा त्याचा अर्थ आला. मग प्रश्न काय विचारलाय? प्रत्येक प्रकारची काय किती नाणी असतील? 20. संपलं उत्तर. आहे का? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. पण याला जर मी अजून एक सांगतो, तुम्हाला असा पण प्रश्न विचारतात की मग तुमच्याकडे एकूण नाणी किती येते? आता विचारलेला नाही. मग आपण काय म्हणणार? तुझी 20 आहेत वय, तुझी पण 20 आहेत आणि तुझी पण 20 आहेत, म्हणजे किती झाली रे? मग 60. कळला का अर्थ? तर प्रत्येकाची 20-20 आहेत ना, मग आपल्याकडे किती जण आहेत? 1 2 3, कधी कधी 4 पण येणार आहे, नंतर 3 ने गुणा. याचाच अर्थ आपल्याकडं एकूण नाणी किती येते? 60 आहेत. संपलं उत्तर. हे उदाहरण पोलीस भरतीला बऱ्याच वेळा आले बरं का, अशा टाईपची उदाहरणं. तरी पण मी हे उदाहरण तुम्हाला अजून एकदा पटवून देणार आहे. बघा कसं. आता तुमच्या तिघापासूनच 8 रुपये तयार झाले ना, म्हणून तुमच्या बेरजेने त्याला भागायचं. तुमच्यापासून झालं म्हणून ना, पण तू कार्यकर्ता रुपयात आहे आणि तुम्ही पैशात आहात, तर मग कुस्ती समान करायची ना आपल्याला. मग त्याला मी काय केलं? 800 2 शून्य वाढवले ना, आणि भागिले काय सगळ्यांची काय बेरीज. किती आली तरी बेरीज? 40. शून्याला शून्य गेलं, संपलं. याचाच अर्थ आपल्याकडं प्रत्येक प्रकारची 20 नाणी आहेत, प्रत्येक प्रकारची. आणि प्रश्न तोच विचारलाय, प्रत्येक प्रकारची. कळलं? संपलं. पण तरी पण मी पुढचं सांगतो तुम्हाला. मी एकूण नाणी विचारल्यावर काय करायचं माहिती आहे का? आलेल्या उत्तराला जितकं प्रकार तितकं गुणायचं. आता प्रकार किती आले ते बघा बरं, 3. मग 3 ने गुणा. याला म्हणतात एकूण नाणी. त्यामुळे मी दोन्ही क्वेश्चन क्लिअर करता इथं. चला पुढे आता अजून एका दुसऱ्या जरा वेगळं उदाहरण बघूया आपण. या आता. अरे वा. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला जे ज्या उदाहरणासाठी वाटतं ना नाणी आणि पुढका शिकवावं, तो का ते उदाहरण आहे. मेडचं उदाहरण आहे हे बघा. कन्सेप्ट क्लिअर असेल तर याचं उत्तर येणार आहे. त्यामुळे हे उदाहरण तुम्हाला मी 1 मार्क एक्स्ट्रा देऊन जाणार आहे. चला आता कसं बघू आपण. एका पिशवीत, मागाचं उदाहरण बरं का, मागाच 1 रुपया आहे, 50 पैसे आहेत आणि 25 पैसे आहेत. पण मागाशी त्यांची नाणी समान होती. कळलं का? आता समान नाहीत. त्यांनी सांगितलंय की ही नाणी या प्रमाणात आहेत. 2ला 3, 3ला 4 प्रमाणात आहेत. याचा अर्थ ती वेगवेगळी नाणी आहेत. ती समान नाणी नाहीत मागाच्या सारखी, वेगळे येते. असं दे असली तर म्हणजे हा प्रकार आम्ही आपल्याला काय म्हणतो माहिती? याला नाण्यांचं गुणोत्तर. ठीक आहे, गुणोत्तर ना, तिथं आम्ही तसं शिकवतो. गुणोत्तर दिलं ना तुम्हाला. अशा वेळी काय बघा आता, तर तुमच्यापासूनच त्या पिशवीत किती रुपये झाले? त्या 180 तुमच्यापासूनच. तर प्रश्न विचारलाय 50 पैशांची नाणी किती? आता समान नाणी नाहीत, समान नाहीत. मग बघा आता काय, 180 रुपये कुणाचं आहे? तर तुमचंच आहे. मग आपण काय केलं असतं सांगा बरं मागाशी? की तुम्हाला यांच्या बेरजेनं भागलं असतं का नाही? कधी भागलं असतं? तू नसता तर, आणि तिथे समान शब्द असतात तर. पण ज्यावेळेस तू येतो का नाही, तू म्हणजे गुणोत्तर, तर काय करायचं माहिती आहे का? उड्या मारायच्या अशा. पहिली पहिल्या बरोबर, दुसरी दुसऱ्या बरोबर, आणि मगाच्या सारखं करायचं. एक शब्द फक्त वेगळा सांगितलाय मी. उडी मारायची. कशी? पहिली पहिल्या बरोबर, दुसरी दुसऱ्या बरोबर. मग बघा आता, तू रुपयात आणि हे पैसे दे की नाही, तर मग पहिलं काम करायचं, तुला बदलून घ्यायचा आणि तुला पैशात करायचा. केला का नाही पैशात? मग चला
तुमच्या बेरजेनं भागायचं या. कुणाला भागायचंय? 180 ला. पण रुपयात, तुम्ही पैशात, मग वाढवा 2 शून्य. पण फक्त बेरीज करून जुळणार नाही. परत एकदा सांगतो या, बेरीज करून जुळणार नाही. कशामुळं? तर गुणोत्तरामुळं. मग अशा वेळेस काय करतात? आपापलं. मग पहिल्याने पहिल्याला गुणायचं, दुसऱ्याने दुसऱ्याला गुणायचं. एवढंच फक्त वेगळं काम आहे. करा बरं चला. 100 दुने 200 अधिक 50 त्रिक परत 150 आणि अधिक काय रे 25 चौक 100. बस एवढंच फक्त काम करा. आणि चला आता करा बेरीज आणि लावा भाग. वरती आहे 18,000 आणि करा बरं बेरीज यांची. तोंडीच करा. 200 आणि हा 100 300. 300 आणि 150 रुपये किती झाले रे? 450. लावा बरं भाग. चला आता शून्याला शून्य गेला. आता 45 पाडा येत नाही. मी 9चा म्हणतो की, कारण दोघांना 9 ने भाग जाईल. 9 5 आणि 9 दुने 18. 2 शून्य शिल्लक आहे 92. आणि परत अजून एक भाग जाईल. 5 1 5 चौक 20 आणि 0 शिल्लक आहे. उत्तर हे नाही. हे समान नाणी नाहीत. ही नाणी वेगळी येतील. आता इथं आला का नाही, इथून थोडस थांबायचं आणि प्रश्नाकडे नीट बघायचं. जसा प्रश्न तशी क्रिया करायची. काय प्रश्न आहे सांगा बरं? 50 पैशांची नाणी किती? 50 पैशांची. मग तुम्हीच सांगा आता, 50 पैशावाला कितव्या नंबरला आहे गुणोत्तरात? पहिला आणि दुसरा. दुसऱ्या नंबरला आहे म्हणून दुसऱ्याला गुणायचं. संपलं उत्तर. कोण आहे दुसरा? 3. म्हणजेच 4 त्रिक 12 किती रे? 120 नाणी येतील. बघा बरं आहे का उत्तर? आहे की ऑप्शन नंबर 3. संपलं. मग तुम्ही आता समजा 1 रुपयावाले विचारले असते तर मग त्या 40 ने 1 रुपयावाल्याला गुणायचं. संपलं. काय अडचणीच्या सांगा बरं. मेरिटचं उदाहरण आहे पण सोपं आहे. फक्त एकच पाऊल पुढे सरलोय आपण जोड्यांसाठी. अजून एकदा शॉर्टकट मध्ये, जास्त नाही आता बोलणार मी. बघा इकडे कसं. तुम्हाला पैशाचं गुणोत्तर देताना काय करायचंय? जोड्या. चला तुमच्यापासूनच 180 रुपये बनल्यात या, पण त्या रुपयाचं पैशात केलं बरोबर. आणि चला आता जोड्या जोड्या करा. गुणोत्तर आल्यावरती याला फक्त पैशात करून घ्या. 100 100 दुने 200 50 त्रिक 150 आणि बाळांनो 25 चौक 100. आणि मग त्या 18,000ला यांची बेरीज आपण बघितली या. किती आलती? 450. शून्याला शून्य गेलं आणि भाग गेलता किती रे बाळांनो? 40 ना. बरोबर 40चा भाग गेलता. मग सांगा आता काय करणार? विचारल्यात काय तुम्हाला? 50 पैशाची नाणी. मग 50 पैसे जितव्या नंबरला त्याला गुणोत्तरातल्या अंकाला गुणायचे. मग कितवा नंबर आहे 50चा? दुसरा. म्हणून त्याला दुसऱ्याला गुणा. असं इतकं सोपं उदाहरण आहे. मेरिटचा मार्क आहे, घेऊन टाकायचा. चला या आता. आता एक उदाहरण बघा. हे शाब्दिक उदाहरण आहे बरं का. शाब्दिक उदाहरण बघू कसं सोडवायचं ते. या अजय आणि विलास अशी 2 मुलं आहेत आणि कुणाकडे तरी 60 रुपये जास्त आहेत. आणि मला सांगा कुणाकडे तरी जास्त आहेत म्हणजे एकाकडे कमी असणार का नाही? अशा शाब्दिक उदाहरणामध्ये आपण थोडस चलमान सोडवू, जरा सोपं जातं. मग काय का बघा बरं. अजयकडं कुणापेक्षा? विलासपेक्षा. मग एक सांगू का, शाब्दिक उदाहरणामध्ये ज्याला पेक्षा लागतो, च्या शब्द लागतो, त्याच्याबद्दल आपण एखादं अक्षर मानायचं म्हणजे जरा सोपं जातं. मग कुणापेक्षा? विलासपेक्षा. म्हणून विलासला एक्स मानला आणि अख्खी कंडिशन त्या अजयला द्यायची. विलासकडे एक्स तर अजयकडे काय असतील? त्याच्यापेक्षा 60 रुपये जास्त ना. 60 रुपये जास्त म्हणजे याच्यामध्ये काय केलं तुम्ही? 60 मिळवलं ना. 60 अधिक एक्स केलं ना. 60 रुपये जास्त म्हणून. आणि मग तुम्हीच सांगा आता ह्या दोघांची बेरीज किती आहे? 340. त्यांनी सांगितलं ना दोघांकडे मिळून 340 रुपये येतं. तर फक्त अजयची रक्कम काढायची. मग तुम्हीच सांगा ती रक्कम दोघांची आहे ना. मग दोघांचीच बेरीज करायची, तेवढी दाखवायची. या मग 60 अधिक एक्स घ्या किंवा एक्स अधिक 60 घेतलं तरी चालतं बाळांनो. अधिक
काय फक्त एक्स. कारण बघा ना, हा अजय आणि तो विलास दोघांची बेरीज केली ना आणि किती दाखवली, 340 दाखवली. सोडवा आता चला, माहित आहे आपल्याला आता अक्षरांची बेरीज करायची. मग 60 तसाच एक्स आणि एक्स एक्स वर्ग नाही, बेरीज करताना बेरीजच करायची. एक आणि एक 2 एक्स आहेत ना, 2 एक्स आणि बरोबर किती मग 340. आणि सांगा आता, अगोदर एकची किंमत काढण्यासाठी 60 पलीकडे गेला. आता तोंडी सांगायचं मला, 2 का नाही पलीकडे जाणार अगोदर माहिती आहे का, परंतु गुणाकारात आहे, सुट्टा अगोदर पलीकडे पाठवायचा. 2 एक्स बरोबर किती रे, वजा गेल्यावर 340 मधनं घालावर 60 किती 280 का 280 बरोबर ना. आणि मग सांगा आता, एक्स बरोबर 280 ला 2 ने भागा, किती आलं सांगा 140. भागा बेक बेन बेचोकाट संपलं. पण हे उत्तर कुणाचं आहे रे, एक्स वर बघा, एक्स कुणाला मांडलाय, विलासला. म्हणजे विलासकड किती आलं 140 रुपये. मग तुम्हीच सांगा, प्रश्न विचारलाय कुणाचा, अजयचा. मग अजयकडे किती असेल सांगा बरं, 60 आणि 1 यांची बेरीज करा, तो 140 आणि हा 60 किती झाला रे 200. संपलं. म्हणजे अजयकडे किती पैसे असतील 200 रुपये. अशा प्रकारे ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. आता मी हे जास्त का सांगितलं मोठं माहिती आहे का, तुम्हाला मी एकचल समीकरणाचं प्रकरण शिकवलं नाही, त्यामुळे हे तोंडी पण सुटतं. उद्या परवा तो व्हिडिओ पडणार आहे, त्यावेळेस तुम्हाला थोडस सोपं जाईल. आता असं समजून घ्या जरा. तर बाळांनो, हे होतं नोट आणि पुडक्याचं प्रकरण. बराचसा वेळ आज मी घेतलाय, याच्यातलं एखादं सुद्धा आज असेल, पण बघू आपण नंतर कधी आपण घेणारच आहे. तर हे प्रकरण कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा. आज आपण नाणे आणि पुडका हे महत्वाचं प्रकरण आहे बरं का. हे सगळं उद्या मी घेण्याचा प्रयत्न जवळजवळ केलेला आहे. तर बाळांनो, आजच्या पुरतं एवढंच. आपला मॅथ्स बाय तुपे सर हा यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. उद्या पुन्हा एकदा नवीन प्रकरण घेऊन तुमच्यासमोर मी येणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद. लय बोललो गड्या, लय बोललो गड्या.